सो फ्रेंड्स, माझी सुट्टी होती. मी ठरवलं शेतात यायचं आणि खूप वर्थ आहे. बघू शकता मी सध्या गहूच्या फील्डमध्ये उभी आहे आणि नजारा बघा किती सुंदर आहे. सिनेरिक व्ह्यू, द व्ह्यू इज क्वाईट ब्युटिफुल. आणि हा एक मी गहूचा काय बोलतात त्याला, ओंबी तोडून ठेवलेली आहे. सो दिस इज हाऊ इट लुक्स. गाईज, हे आमचं ना वडाचं झाड आहे शेतातलं. तर तुम्ही याच्या पारंब्या बघू शकता किती थिक आहेत. आणि जर या जमिनीला टेकल्या ना तर लिटरली कमी डिस्टन्स आहे जमिनीपासून आता त्यांचं. तर परत एक नवीन झाड येऊ शकतं असं बोलतात. तर हे बघा, हे ना लिटरली 100 वर्ष जुनं झाड आहे. आणि असं आहे सिनरी. तर बघाच किती ग्रीनरी, वाव. सो हे सगळं आमचं शेत आहे आणि मी हॉलिडे स्पेंड करायला आलेली आहे माझ्या शेतात आफ्टर 2 years. आय वॉज मिसिंग ऑल धिस. आणि याच्या खाली हे आमची बैलं जेवण करत आहेत बघा. आणि ना तिकडे स्प्रिंकलर्स पण चालू आहेत संत्रीला. हे पाणी इथपर्यंत येतं, हे सगळं ओलं आहे. सो आय एम नॉट गोईंग अहेड. बघा, ओ. आणि हे आहे वासरू. ए बच्चा, हाय. आणि ही त्याची मम्मी. खा खा, तुला टच करू, मी टच करू. बेबी आहे ग, छोटासा बेबी, बेबी बेबी बेबी. ओ, टच करू दिलंस तुम्हाला, बेबीनी टच करू दिला. क्यूट क्यूट बेबी. ओके, इकडे मोळ आहे का? मी लिटरली गहूच्या शेतातून चालत आहे. आणि आम्ही आता, काका आणि मी आता महुळाच्या शोधात आहोत. काका, कुठे आहे महुळ सांगा? ओ माय गॉश, एक मिनिट. हे आहे महुळ. वाव. आणि ती हनी बी तुम्ही बघू शकता. लाईव्ह महुळ मी तुम्हाला दाखवते इथे. हे आहे ओरिजिनल लाईव्ह महुळ. हनी बीज बघू शकता तुम्ही. आणि हे आता आम्ही काढणार आहोत. तर याच्यासाठी ना धुपट करावं लागतं, तेव्हा त्या बीज अशा साईडला होतात. मी झूम करून दाखवते. हे बघा, तुम्ही बीज बघू शकता. एकदम गावरान ओरिजिनल ऑर्गॅनिक हनी. वाव. आणि हे पूर्ण असं झाडांमध्ये, हिरवळीमध्ये आम्ही शोधून काढलेलं आहेत. तर बघूयात कसं काढू शकतो आपण हे. सो गाईज, आता हे माझे काका आहेत आणि यांनी ना ही गौरी आहे ना, काका सांगा ना जरा. ही गौरी आहे, ही धूर केला आणि आता हे मऊळ आम्ही काढणार आहे. ओके. तर मऊळ आम्ही आता काढत आहे. तुम्हाला मऊळ धूर असं दाखवली, हे ढोपटमध्ये ह्या उचलून जातात. बघा, ते उडतायत. ओ माय गॉश काका, हे बघा, याच्या अगोदर हे काढलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सगळं येलो येलो होतंय. हे चावत असते पण खूप. हे पूर्ण याने हिने लिपून घेतलेलं आहे, दिसून राहिलं. आता मी याला काढणार. ह्या माश्या उठल्या पूर्ण की याला काढून घेणार. गाईज, तुम्ही बघू शकता ते ना पूर्ण येलो होत आहे. पहिले ब्लॅकनी कव्हर होतं आणि आता हे येलो होत आहे. तर ही प्रोसिजर आहे महुळ काढायची गावी. हो. ओरिजिनल हनी. आता माश्या काढून राहिलो. हा, या माश्या काढतायत. हे झाड असं दिसतं. त्या माश्या चावू पण शकतात. बघा, ही मला चावलेली आहे. ही यांना चावली माशी बघा. हिचा काटा रोटलेला आहे. ओके. हे बघा, हिचा काटा. काका जरा सावकाश. हो. आता तू दूर जाय, तुला चावेल आहे. वाव. हे बघा, मी आणलेलं महुळ. हे महुळ आणलेलं किती मोठं आहे. आता हे खालते तोडून टाका लागते. याचे अंडे आहेत खाली. ओके. हे याचे पिल्लेचे अंडे आहेत, त्याला थोडं काटून टाका लागते असं. हा. ही फोडी जागेवर टाका लागणार.
असं पकडते पकडते मी ते खाली घसरते बरं, हे जास्ती पक्का नाही काढीला. ओके. हा, कारण हे आपण पहिलं काढलेलं आहे त्याच्यामुळं ते दिस इज अमेझिंग. हे ना. त्याला मी आता याच्यामध्ये घेणार, त्याच्या पूर्ण माशा काढायला लागतील आपल्याला. हा, माशा काढूयात बसून आपण. म्हणजे हे मधामध्ये अडकणार नाही ना. हे माशाचे पिल्ले आहेत. कुठलेत माशाचे किल्ले? हे छोटे छोटेवाले. हा, यामध्ये अंडे पण आहेत त्यांची. आपण यांचं जेवण घेतोय ना काका? नाही, मला यांना वाईट जेवण वाटतं. हे नुसतं आधारात बसेल आहे काडीला. हा, आणि हे ड्रीप होतंय, मला याचा एक पण बूंद वेस्ट नाही घालवायचंय. नाही, आता यांना काडीला असतं ते काडी तुटली असती बरोबर. बरोबर. हे आपण याच्या अगोदर काढलेलं आहे त्याच्यामुळे हे याला बसेल नाही बरोबर काडीला. वाव, हे आता परत टाकलं की परत याचे अंडे तयार करणार आहे. हे काय ते अंडे आहेत ना ते माशाचे, ओके, माशांच्या त्याच्यापासून माशी बनणार. या अंड्यामधून माशी बनते. सो हे बच्चे आहेत. सो फ्रेंड्स, दिस इज हाऊ आम्ही हनी काढलेला आहे, हनी कोम बेसिकली. आणि तुम्ही बघू शकता हे आपण काढत आहोत हनी. किती मस्त ड्रिप होत आहे, एकदम स्वीट ऑर्गॅनिक नॅचरल हनी आहे हे. सो गाईज, तुम्ही बघू शकता काकानी मी काढलेलं हे महूळ, आणि हे बघा कसं ड्रिप होत आहे पूर्ण. दिस इज नॅचरल हनी. मी थोडंसं ट्राय करून बघते कसं आहे, टेस्ट करून बघते. हे मार्केटचं आपण जे युजली हनी खातो त्याच्यापेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे. दिस इज ओरिजिनल हनी. बघा असं दिसतं. सो आय थिंक यू शुड ऑल्सो ट्राय इट. खूप स्वीट आहे, खूप स्वीट आहे. सो गाईज, मी आलेली आहे माझ्या शेतात, आणि तुम्ही बघू शकता इथे असा हरभरा लावलेला आहे, आणि ही संत्रीची झाडं आहेत. तर आपण बघूयात संत्री आलेले आहेत की नाही. सध्या तर सीझन चालू आहे संत्र्याचा, पण मला तर दिसत नाहीत अजून. या झाडाला तरी नाहीत, मे बी नेक्स्ट पुढच्या झाडाला बघूयात असतील आलेले. हरभऱ्याच्या शेतातून चालत आहे मी. मला इथे एक झाड आता दिसलेलं आहे ज्याला संत्री आहेत, पण ती हिरवळ आहेत सध्या. हे बघा, ब्युटिफुल अशी संत्री. या झाडाला तरी दिसत आहेत. अजून थोडे पुढे झाडे बघूयात आहेत का. त्याच्या मध्ये मध्ये असं हरभरा लावलेला आहे. ओके, हरभऱ्याच्या शेतात मध्ये मध्ये अशी संत्री लावलेली आहेत बघा. सो मला एक संत्रा असं मिळालेला आहे, तर मी ट्राय करून बघते. आय डोंट नो, हे मला नाही वाटत स्वीट असेल, कारण की कच्चेच दिसत आहेत आणि याचा कवर पण खूप हार्ड आहे. तर ट्राय करून बघते कसं लागतं. हे बघा, आंबट गोड आहे. गोड तर नाही बोलू शकत, पण आंबट गोड आहे. सो हे फर्स्ट संत्र मी ट्राय केलं आहे शेतातलं. खूप नॅचरल ऑर्गॅनिक आहे, विदाऊट त्याच्यावरती पावडर वगैरे लावून सध्या विकतात, तर तसं काही नाही आहे. दिस इज नॅचरल अँड फ्रेश फ्रॉम माय फार्म्स. 6 मध्ये ना. सो गाईज, ही आमच्या शेतातली विहीर आहे. पाणी बघा, एकदम काल तर खूप वरती होतं, पण आता थोडंसं खाली गेलेलं आहे, सकाळचा टाईम आहे तर. सो मी ट्राय करते पाणी काढायला. लेट्स सी कसं होतं, मला काढता येईल की नाही. दिस इज माय फर्स्ट टाईम. नाही, खाली गेलंय पाणी. हा, हो, खूप हेवी आहे. हे कशा काढत असतील बायका. बट दिस इज ॲडव्हेंचर, यू नो, टू ट्राय. ओ माय गॉश. सो मी एवढं बकेट भरून पाणी काढलेलं आहे, आणि एकाच बकेटमध्ये आय एम टायर्ड. हे आम्ही विहिरीचं पाणी पितो सुद्धा, बट खूप यु नो टायर्ड असं फील होतं.
या 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 या. इकडे 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 इकडे. ते घाबरून राहिले ते नवीन. आणि येत का नाहीत का काही. ते घाबरून राहिले माझ्याकडे पाप कसे आहेत. सो गाईज हे आहे बिब्याचं झाड, मी तुम्हाला दाखवते. आणि हे हिरवे बिबे आहेत सध्या. काल मी तुम्हाला ना हे दाखवलेले बिबे. ओके, सो हे फ्रूट आहे बिब्याचं आणि हे काळा होतात बिबा. बिब्याचे हेल्थ बेनिफिट्स तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत. आणि हे असे दिसतात बघा. याच्यातून ना गोडंबी निघते जी आपल्याला भेटते, खूप महाग असते ती. दिस इज लाईक ड्राय फ्रूट ओनली. सो हे वरचं खातात. तर काल मी हे ट्राय केलेलं, तुम्हाला तो पण मी व्हिडिओ दाखवते. सो दिस इज हाऊ इट लुक्स. दिस हॅज व्हेरी व्हेरी नॅचरल बेनिफिट्स. हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत त्याचे. आणि हे झाड असं दिसतं बिब्याचं. आणि हे जर बिबे असे खाली पडले ना तर याचं तेल बघा, हे असं तेल आहे बिब्याचं. हे मला तोडते आणि बघते की हा कसा लागणार आहे. तर हे आपण तोडूयात. हा नाही तुटत आहे तर हा तोडूयात. तर तुम्ही बघू शकता हे असं दिसतं. हा फळ आहे बिब्याचं आणि हा बिबा आहे खालचा. तर आपण याला सेपरेट करूयात. तर मी हे खाऊन बघते, टेस्ट करते आणि कसं लागणार आहे. आपण गोड आहे पण थोडंसं मध्ये मध्ये तुरट पण लागतंय. सो गाईज हे तुम्ही बघू शकता, हे तुरीच्या शेंगांचं शेत आहे. किती शेंगा लागलेल्या आहेत त्याला. हे बघा, एवढ्या शेंगा अशा पूर्ण झाडाला लागलेल्या आहेत. फुलर एकदम फुल झाड भरलेलं आहे शेंगांनी. आणि ना याला असे ना फ्लावर्स येतात पिवळे. हे पण तुम्हाला दाखवते मी. त्याला हे शेंगा लागतात, हे पिवळे फ्लावर्स आहे त्याचे. तर हे आमच्या तुरीच्या शेंगांचं शेत आहे. आणि हे काकांनी मला आता शेंगा दिलेल्या आहेत काढून, तुरीचे सोले. हे बघा, याची खूप छान आमटी बनते, चटणी पण बनवू शकता. सो सध्या हे सीजनल आहे तर तुम्ही पण हे खावं. खूप हेल्दी आहे. अँड यू शुड ईट युअर ग्रीन्स लाईक आय एम ईटिंग. तुम्हाला दाखवते मी. हे टोमॅटोच्या शेपाई पण छोटे आहेत एकदम, चेरी टाईप. तर याला भेद्र बोलतात. आणि याची ना चटणी बनते. ही काही लावलेले नाही आहेत आपण, ही रानभाजी टाईप आपण बोलू शकतो. हे असे दिसतात बघा. मी तुम्हाला शेप दाखवते याचा. आणि असा याचा वेल किंवा झाड आपण बोलू शकतो. दिस इज हाऊ इट लुक्स. सध्या मी उभी आहे, रामफळाचं झाड आहे. आणि इथे रामफळ तुम्ही बघू शकता. याच्यावरती झूम करा. हे असे रामफळ आलेले आहेत, कच्चेच आहेत हे पण. थोडेसे पिकल्यावरती आपण खाऊ शकतो याला. तर हे रामफळाचं झाड आहे बघा. आणि असे 2-3 झाडं आपण लावलेली आहेत रामफळाची सेपरेट. जास्त नाही लावली आहेत पण लावली आहेत. सो गाईज आता आपण आहे उभं ज्वारीच्या शेतात. हे जे तुम्हाला प्लांट्स दिसतात ते ज्वारीचे आहेत. आणि तुम्हाला मी झालेली ज्वारी दाखवते. इकडे बघा, हे सगळे असे कणीस आहेत ज्वारीचे. आणि काही यांना तर असे ग्रेन्स पण दाखवू शकते तुम्हाला. कशाला ग्रेन्स आलेत, हां याला ग्रेन आहेत. हे बघा, असे ग्रेन्स आलेले आहेत. हे बघा, हे आमच्या शेतातले पिल्ले आहेत, छोटे छोटे बच्चे. किती क्यूट आहेत, 5 आहेत. त्यांची अजून आम्ही नावं ठेवलेली नाही आहेत, पण आम्ही लवकरच ठेवू. आणि हा आहे आंब्याचा फुलोरा. सो मेमध्ये जे आंबे येतात आधी असा फुलोरा लागतो या मंथ्समध्ये. हे असा दिसेल. आणि मेमध्ये याला भरपूर सारे आंबे येणार आहेत एप्रिल मेच्या मँगो सीझनमध्ये. सो गाई सकाळ झालेली आहे आणि आपण आता गोठ्यात जाणार आहोत दूध काढायला. तर चला, काका काढणार आहेत दूध आता म्हशीचं. तर हे 2 गायी आहेत. हा एक बैल आहे. हे एक म्हशीचं पिल्लू बघा किती क्यूट आहे. आणि हे काका आहेत. तू वेट करतोय, तुझा टर्न कधी येणार. एक छोटं बाळ आहे. किती महिन्याचं आहे हा. 3-2.5 महिन्याचे. 2.5 महिन्याचा आहे. ओ वाव, काय झालं. 2.5 months आहेस तू. इकडे बघ क्युटी. ओ माय लिटिल क्युटी. माय क्युटी पाय. तू काय नाही करत बघा. आय एम ॲनिमल लव्हर. आय लव्ह यू. भूक लागली. सो
तर हो, हे एवढं दूध निघालेलं आहे. किती फॅट आहे त्याच्यावरती पूर्ण. हे आता चाळून घेणार फिल्टर करून आणि देनच आपण यूज करणार आहोत. आता पिल्लू पित आहे त्याचं. वाव, हा मोमेंट खूप भारी आहे. मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला माझे गाव आवडले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.